हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. गीता शास्त्र पठण जो करी नित्य श्रवण, भय शोक त्याचे निवारण, करी भगवंत कृष्ण. सद्गुरुनाथ महाराज. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. गीता पठण करणाऱ्या आदरणीय धनश्रीताईंना पण साष्टांग नमस्कार. आणि या गीता पठणाला प्रेरणा देणाऱ्या आणि संपूर्ण कार्यक्रम कार्यान्वित करणाऱ्या आमच्या आदरणीय लीलाताई सातार यांना पण साष्टांग वंदन करते. मी श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, साक्षात भगवंताची मूर्ती असल्यामुळे माझे प्रेरणास्थान आपण आहात, म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग वंदन करते आणि आजच्या या चिंतनाला प्रारंभ करते. सुनील काका नेहमी श्लोक म्हणतात, गीता शास्त्र विदम पुण्य. म्हणून तो परिपाठ पुढे येण्याचा प्रयत्न करते. गीता शास्त्र पठण जो करी नित्य श्रवण, भय शोक त्याचे निवारण, करी भगवंत श्रीकृष्ण. सद्गुरुनाथ महाराज. जो गीता शास्त्र पठण करतो आणि नुसतं पठण नाही तर नित्य श्रवण पण करतो. पठणाबरोबर श्रवणाला तितकंच महत्व दिलेलं आहे. त्याचं भय आणि शोक निवारण केल्याशिवाय राहत नाही. भगवंत त्याचं भय आणि शोकाचं निवारण करतो. त्यासाठी गीताचं पठण महत्वाचं आणि श्रवणी महत्वाचं. आणि हा परिपाठ आपल्या या गीता स्वाध्याय मंचामध्ये आपण सुरू केलेला आहे. म्हणून पठण आणि श्रवण या दोन्हीची सांगड आणि समन्वय अत्यंत सुंदर रीतीने आपण या ठिकाणी घातलेला आहे. म्हणून हा स्वाध्याय मंच आहे. या स्वाध्याय मंचच्या अंतर्गत आपल्याला अध्याय 4 आपण बघतो आहे. ज्ञान कर्म संन्यास योग अशा पद्धतीचा तो अध्याय 4 आहे. मागच्या गुरुवारी आदरणीय सुनील काकांनी फार सुंदर पद्धतीने कर्माचं तत्व सांगितलेलं आहे. कर्म कशा पद्धतीने करायचं आणि ते कर्मतत्व सांगत असताना एकच आपला तो मुद्दा झालेला होता, सविस्तर अजून राहिलेलं होतं. आणि म्हणून या आता आज आपण ते कर्मतत्वच पुढे घेतो आहे. काय सांगताय कर्मतत्व? कर्मतत्व सांगण्यासाठी अत्यंत महत्वाचा श्लोक या ठिकाणी आहे की कर्मण्ये कर्मय पश्चेत कर्माणीच कर्मय
सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृष्ण कर्मकृत, असा 18 नंबरचा श्लोक जो आहे तो आपल्याला संपूर्णपणे कर्मतत्व सांगतो. कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. तो सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान असून तो योगी आहे आणि त्याने सर्व कर्म केल्यासारखी आहे, म्हणजेच तो कृतकृत्य आहे. अशा पद्धतीचा हा गीतेचा श्लोक आहे की हा श्लोक संपूर्णपणे कर्मतत्व सांगतो. पहा, आता भगवंताला तत्वता जे जाणतात ते कर्माने कधीच बद्ध होत नाही, म्हणून आम्ही कर्माचं तत्व समजून घेतलं पाहिजे. कर्माशिवाय आम्ही एक क्षणही राहू शकत नाही, मान्य आहे ते सगळ्यांना. परंतु असं करून सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही, तरी सुद्धा आम्ही कर्म हे मनुष्याला बंधनकारक पण होत नाही. काय मंडळी, काय शास्त्राचं सांगणं आहे, कर्माशिवाय राहू शकत नाही आणि कर्म मनुष्याला बंधनकारक पण नाही. परस्पर विरोधी वाटतात की नाही ही सगळी वाक्य, पण परस्पर विरोधी नाहीये. याच्यातला समन्वय आम्ही जर साधून घेतला तर तो समन्वय साधणं ही साधना आहे. लक्षात घ्या, कर्मतत्व समजून घ्यायचं आणि त्या तत्वाप्रमाणे कर्म जर आम्ही केले तर आम्ही या कर्माच्या बंधनातून, या कर्माच्या कचऱ्यातून अलगदपणे सुटू आणि ज्ञान कर्म संन्यास आम्हाला सहज साधेल. हा सहज साधला पाहिजे, मुद्दाम करण्याची गोष्ट नाही. झाडाचं फळ पिकलं की ते आपोआप अलगद खाली सुटून खाली पडतं, लक्षात पण येत नाही. अगदी त्याप्रमाणे आमची सगळी कर्म किंवा गळून पडली आहेत हे आमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. पण त्यासाठी आम्हाला कर्मतत्व लक्षात घेतलं पाहिजे. साधक अवस्थेमध्ये साधकाने प्रत्येक कर्म हे निष्काम भावाने करायचं आहे, सेवावृत्तीत करायचंय, ईश्वरान पण बुद्धीने करायचं आहे. असं जर केलं तरच ते चित्त शुद्ध होतं आणि त्या चित्तशुद्धीचं फळ ज्ञानप्राप्ती आम्हाला होतं आणि ज्ञानप्राप्तीहून मोक्ष प्राप्ती अंतिम फलात आम्ही प्राप्त करतो. म्हणून ईश्वरार्पितम निश्चया कृतम चित्तशोधकम मुक्ती साधकम उपदेश सारमध्ये असं म्हटलेलं आहे. ईश्वराला संपूर्णपणे आमची कर्म अर्पण केली पाहिजे. ही अर्पण बुद्धी आमची होणं अत्यंत गरजेचं आहे. कर्माचं तत्व सांगणं चालू आहे, कर्मतत्व सांगणं चालू आहे. हे कर्मतत्व जोपर्यंत आमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आम्ही नैष्कर्म्य स्थितीला जाऊन पोहोचणार नाही. म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व अभावात कर्म करून तेव्हाच आम्ही साक्षी रूपाने आत्मस्वरूपामध्ये राहू शकतो. त्यासाठी कर्माचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. भगवंत म्हणतात आहे कर्माचा त्याग करण्याची आवश्यकता नाहीये, कर्म करून आम्हाला हे साधायचंय. मग ह्यासाठी कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे नीट समजून घ्यावं लागेल की नाही. आणि हेच कर्मतत्व आहे. कर्म करायचे आणि कर्म करून सुद्धा आम्ही अकर्म या स्थितीमध्ये यायचं, म्हणजे मग अकर्म म्हणजे काय, म्हणजे हा सगळा कर्म अकर्माचा गोंधळ आला की नाही आमच्या समोर. मग ही सगळी उकल नीट व्हायला पाहिजे की नाही. कर्मतत्व समजून घ्यायचंय. गीता स्वाध्याय मंच आपला प्रवचनाचा भाग नाही, परंतु यामधलं साधन काय आहे हे साधन समजून घ्यायचं आणि ते साधन करायचं आणि एक एक अध्याय आम्हाला पार करायचा. वाचून का हो नाही, पठण करून का नाही, श्रवण करून का, श्रवण करून त्यामधल्या मनन आणि निधिध्यासनाकडे आमची वाटचाल करत जर आम्ही गेलो तर भय शोक निवारण करी भगवंत. त्याच वेळेला भय शोक निवारण होईल, तोपर्यंत होणार नाही. म्हणून श्रवण मनन आणि निधिध्यासनाकडे सुद्धा आमची वाटचाल प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून झाली पाहिजे. म्हणून स्वाध्याय मंच, स्वाध्याय चालू आहे आपला. मग कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, आम्ही हे नीट समजून घ्यावं आणि
हेच कर्मतत्व आहे, हे लक्षात घ्यावं. आणि हे नीट समजल्यानंतर मी संसार बंधनातून मुक्त होईल. तोपर्यंत मुक्त होणार नाही. आपण सहज म्हणतो की आता आम्ही काही करत नाही, झालं करणं संपलं, काही करत नाही, काय करायचं ते बघतील, पुढची पिढी पाहिन. आणि आपल्याला असं वाटतं की असं म्हटल्यानंतर आम्ही कर्मातून सुटलो, नैष्कर्म्य अवस्थेत आलो. पण नाही, आम्ही काही करत नाही. यामध्ये मी काही करत नाही, हा अहम शिल्लक आहे की नाही, हा मी पण शिल्लक आहे की नाही. मग जोपर्यंत हा अहम शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही नैष्कर्म्य अवस्थेत जात नाही. कर्म न करून सुद्धा आम्ही कर्मच करतो आहे. आम्ही काहीही करत नाही, हे सुद्धा कर्मच आहे. पण हे आपल्या लक्षात येतं का? नाही. पण हे कर्मतत्व जेव्हा आम्ही जाणून घेऊ त्यावेळेला हे लक्षात येईल. आणि मग लक्षात आल्यानंतर बोलण्याची काहीही आवश्यकता नाही हो. कर्म केलं तरी नाही, नाही केलं तरी नाही, तिथे कर्माचा अत्यंतिक अभावच तयार होईल. आणि त्या कर्माला, त्या क्रियेचा दर्जा प्राप्त होईल. कर्माला क्रियेचा दर्जा प्राप्त होईल. आपल्याला मागच्या गुरुवारी सुनील काकांनी हा मुद्दा खूप सुंदर समजावून सांगितला की कर्म म्हणजे काय आणि क्रिया म्हणजे काय. हेतुपुरस्सर केलेल्या कोणत्याही क्रियेला कर्म म्हणतात, आणि ज्यात काहीच हेतू नसतो त्याला क्रिया म्हणतात. त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की पाणी पिणे. पाणी जेव्हा आम्ही पितो तेव्हा ती क्रिया होते, ती शरीराची गरज आहे म्हणून ती पितो, म्हणून आम्ही पाणी पितो. आणि पाणी कोणाला द्यायचं असेल, पाणी देणं हे कर्म होतं, आणि पाणी पिणं हे ही क्रिया होते. असं कर्माची आम्ही क्रिया क्रिया ह्या पातळीवर आणलं, त्याच्यातले हेतू काढून टाकले, तर मग आम्ही नैष्कर्म्यतेकडे जाण्यासाठी हा एक उपाय आपल्याला मागच्या गुरुवारी सांगण्यात आला होता. आणि अतिशय सुंदर पद्धतीने कर्मतत्व, कर्म कसं करायचं ते भगवंतांनी सांगितले, तसं करायचं. अशा पद्धतीचे मागच्या गुरुवारी आपण संपूर्ण कर्मतत्व अधिकार वाणीतून थोडक्यामध्ये आपण ऐकलेलं होतं. असं कर्म महत्वाचं काय आहे की आसक्ती, भीती आणि क्रोध सोडून भगवंताशी समरस होऊन आम्ही कर्म करायचं आहे. कर्म कसं करायचं याचे 2-3 मुद्दे आम्ही सतत आमच्या अंतःकरणात कोरूनच ठेवले पाहिजे हो. अहो आधी वहीमध्ये नोट घेऊ तर त्या अंतःकरणात कोरले जातील की नाही. अंतःकरण काय कॉम्प्युटर सारखं असतं का की सगळं एकदम सेव्ह करून घ्यायचं आणि जेव्हा क्लिक केलं तेव्हा ते समोर येईल, असं नसतं. म्हणून आसक्ती, भीती आणि क्रोध सोडून भगवंताशी आम्ही पूर्णपणे जेव्हा समरस होऊन कर्म करू तेव्हा ते कर्म आम्हाला बंधनकारक राहणार नाही. अनुसंधान ज्यावेळेला आम्ही कर्म करत असताना अनुसंधान ठेवू त्यावेळेला ते कर्म आम्हाला बंधनकारक होणार नाही. अशा पद्धतीचं अनुसंधान ठेवून ज्ञानरूप तप जेव्हा आम्ही करू तेव्हा आम्ही सगळेजण ज्ञान कर्म संन्यासाचे अधिकारी होऊ. तोपर्यंत नाही. आणि हा ज्ञान कर्म संन्यास योग आम्हाला साधायचा आहे. कर्म करताना हे कर्मतत्व लक्षात घ्यावं लागेल. एका विशिष्ट तत्वानीच कर्म करावं लागेल, तरच ते बंधनात टाकत नाही. लक्षात घ्यावं लागेल. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण का बरं? का तत्व लक्षात घ्यायचं? नाथ महाराजांची सुंदर ओवी आहे हो. नाथ महाराज म्हणतात की कर्म स्वरूपी परमगुण. स्वरूपाने कर्म कसं आहे? परमगुण आहे. विधी निषेधे अति अवघड. विधी आणि निषेध यांनी जर आम्ही कर्माकडे बघायला गेलो तर अति अवघड आहे, फार अवघड आहे. आज ज्या गोष्टी निषेध, आज ज्या गोष्टींना निषेध आहे त्याच गोष्टी काही वर्षापूर्वी लिलया करत होते. उदाहरणार्थ
शिकार करणे, राजे महाराजे शिकार करणं हा त्यांचा एक भाग असायचा, कर्माचा भाग असायचा. त्याला निषेध नव्हता. आज आम्ही प्राण्यांची शिकार करतो, त्याला निषेध आहे, त्याला बंदी आहे. म्हणून विधी निषेध अति अवघड. अति अवघड आहे विधी आणि निषेधाप्रमाणे कर्म करणं. ते विधी आणि निषेध समजून घेणं फार कठीण आहे. सज्ञानासी नवे निवाड, शास्त्रे दृढ विचारिता. सज्ञानी जे आहेत ते याचा निवाडा नाही करू शकत. इतकं कर्माचं स्वरूप गूढ आहे, विधी निषेध अवघड आहे. मग काय करायचं? तर शास्त्राला, तस्मात शास्त्र प्रमाण, शास्त्र दृढ विचारित. शास्त्राला आम्ही, शास्त्राने जे आम्हाला सांगितलेलं आहे, जो दृढ विचार सांगितलेला आहे, त्या दृढ विचाराप्रमाणे ते कर्मतत्व जाणून घ्यायचं, त्याप्रमाणे कर्म करायचे. एवढा महत्वाचा विचार नाथांनी आमच्या समोर मांडलाय बघ. आणि म्हणून आम्ही कर्मतत्व जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कर्माच्या कचाट्यातून निघायचं असेल तर, कर्म ही कटकट आम्हाला होते. हे सुनील काकांनी मागच्या गुरुवारी सांगितलं की कर्म कटकट होता कामा नये, कर्माची खंत बाळगता कामा नये. तर कर्माचा योग होणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा आम्ही कर्मयोगी होऊ आणि मग आम्ही केलेलं जे कर्म आहे ते ज्ञान कर्म संन्यास पर होईल. म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाचं काय करायचं असेल तर कर्म फळामध्ये आस न ठेवणं, कुकर्मी संगती न धरावी, कधी नाही व्हावी. कुकर्म न करणं, सत्क्रियाच आम्ही सतत आचरण सत्क्रियेच केलं पाहिजे. हेतू विणं, कोणताही हेतू त्यामध्ये नको. निष्काम कर्म आम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. निष्कामतेने कर्म झालं पाहिजे, निष्काम वृत्तीने कर्म झालं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात त्या अर्जुनाला की अर्जुना, अरे अर्जुना, चित्त देऊनी करी कर्म. चित्त देऊन तू कर्म कर, चित्त सावध ठेवून कर्म कर. आमचं चित्त एकीकडे, हाताने काम चालू असतं, चित्त एकीकडे असतं. हाताने काम चालू असतं, चित्तामध्ये विचार सुरू असतात, मी जर हे काम केलं तर माझं कौतुक होईल, मी जर हे काम करत आहे तर नक्की मला याचं छान बक्षीस मिळेल, चांगलं फळ मिळेल. म्हणजे शरीर काम करतोय, कर्मेंद्रिय काम करतात आहे आणि चित्त कुठे असतं? चित्त भलतीसकडे असतो. कर्म करीत असताना चित्त तिथेच ठेवायचं आहे. त्या कर्माकडे आम्हाला बघायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही कर्म करतो आहे. संपूर्ण एकाग्र चित्त तिथे ठेवून कर्म करायचंय. म्हणून अर्जुना, चित्त देऊनी कर्म करी. तू योगयुक्त होऊनी, तू योगयुक्त हो. फळाचा संग टाकून, फळाचा संग टाकून दे आणि अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. अशा पद्धतीने तू चित्त तिथेच ठेवून कर्म कर. तेवढं महत्वाचं आम्हाला सूत्र भगवंतानी सांगितले. तेवढं महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे भगवंतानी. मग आता कर्म करत असताना आम्ही सावधतेने कर्म करावं की नाही? प्रत्येक कर्म करतोय तर माझं चित्त आधी कुठे चाललंय, कुठे भ्रमण करतोय, याच्याकडे आम्ही आधी लक्ष द्यावं. ते तिथून ओढून आणावं, ते पूर्णपणे कर्मामध्ये लावावं आणि ते कर्म उत्कृष्ट रीतीने करावं. आणि करत असताना विचार आमचा तिथे विचाराधिष्ठित ते कर्म करावं. साधक अवस्थेमध्ये म्हणून आम्हाला सुरुवात कर्म करत असताना विचार करावा लागतो. कर्म करत असताना कर्म म्हणजे काय लक्षात घ्यावं लागतं. कर्म करत असताना अकर्म म्हणजे काय हे बघावं लागतं. अशा पद्धतीचा विचार करत असताना करून मग जर आम्ही कर्म केलं तर आम्ही निश्चितपणे निष्कर्म सिद्धीला पोहोचू. निष्कर्म अवस्था आमच्यामध्ये निश्चितपणे येईल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर कोणतं सांगितलं असेल तर कर्मा वेगळे न व्हावे, देवास कासया भजावे. जर कर्म
कशासाठी आम्हाला कर्म करायचंय? महत्वाचं कर्म तत्व आहे. कशासाठी कर्म करायचंय? तर कर्मा वेगळे न व्हावे. आम्हाला कर्मापेक्षा जर आम्ही वेगळं झालो नाही, कर्म करून जर कर्मापासून आम्ही दूर झालो नाही, तर कशाला भगवंताला त्याचं भजन करायचं, भगवंताची भक्ती करायची? कर्म कशासाठी करायचंय? भगवंताशी युक्त होण्यासाठी. त्या कर्मापासून आम्ही निर्लेप होऊन भगवंताशी युक्त आम्ही झालो पाहिजे, यासाठी आम्हाला कर्म करायचं आहे. म्हणून ह्या कर्मा वेगळं होण्यासाठी आम्ही नेमकं काय करायचं आहे? म्हणतात आहे की कर्मा वेगळे जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला प्रत्येक कर्मामध्ये अकर्म पाहावं लागेल आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे. फार महत्वाचं साधन भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. कर्मामध्ये कर्म पाहणे आणि कर्मामध्ये अकर्म पाहणे. गुंतागुंतीची वाक्यरचना आहे हो. डोक्याला झिंझिण्या येणारी वाक्यरचना आहे. पण ज्यावेळेला आपण हे तत्व समजून घेऊ, हा गुंता आम्ही ज्यावेळेला सोडून घेऊ, त्यावेळेला लक्षात येईल की अरे किती सोपं आहे हे. खरं नुसतं शब्दाचाच गुंता आहे, पण विचाराचा गुंता तिथे ठेवू नये. विचाराने तो गुंता सोडवावा, त्यासाठी विचार असतो. त्यासाठी विचार असतो. साधनेमधले गुंते सोडवण्यासाठी विचार महत्वाचा आहे. म्हणून कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे, हे जो करतो तो बुद्धिमान आहे आणि तो कृतकृत्य झाला. बघा आता हे कसं? कर्मामध्ये कर्म पाहणे, अकर्म पाहणे म्हणजे काय? अधिक आपल्याला सगळ्यांना माहितीये कर्म म्हणजे, सगळ्यांना माहितीये अकर्म म्हणजे ते कधीही करू नये, ते अकर्म आहे. कर्म अकर्म विकर्म म्हणजे विपरीत कर्म, काही ठिकाणी विशेष कर्म असं पण दिलेलं आहे. म्हणून कर्म आणि अकर्माच्या आम्ही व्याख्या नीट समजून घ्यावा. की कर्म म्हणजे कर्म सगळ्यांना माहितीये, अकर्म म्हणजे आम्ही काहीही करत नाही, याला आम्ही अकर्म म्हणतो. हे अकर्म नाही. आम्ही काहीही करत नाही, आम्ही सगळं करणं सोडलं, हे अकर्म नाही. कर्म न करणे म्हणजे अकर्म, अशा अकर्माची व्याख्या नाही. तर ज्या ठिकाणी कर्म करण्याचा कर्तृत्व भावाचा अभाव आहे, कर्म करीत असताना कर्तृत्व भावाचा अभाव ज्या ठिकाणी असतो, अहमचा अभाव ज्या ठिकाणी असतो आणि कर्माचं अधिष्ठान ज्या ठिकाणी बघितल्या जातं, त्याला अकर्म असं म्हणतात. लक्षात घ्या, या सगळ्याची फोड होणार आहे, वाक्य नीट लक्षात घ्या. अकर्म म्हणजे ज्या ठिकाणी कर्म करीत असताना मी कर्म करतो या कर्तृत्व भावाचा पूर्णपणे अभाव असतो. ठेवून घ्या वाटल्यास. मुद्दाम गुंतागुंतीचे शब्द वापरते म्हणजे मग त्याच्यानंतर आपल्याला ते सोडवायला आपली बुद्धी आणखीन सजग राहील हो. जेवढं कठीण असतं ना, तितकं कॉन्सन्ट्रेशन जास्ती असतं. तेच तर कॉन्सन्ट्रेशन हवं याच्यामध्ये. म्हणजे हे तत्व पटकन समजून जाईल, पटकन उकल होईल आणि नंतर आम्ही ते करायला प्रवृत्त होऊ. म्हणून सुरुवातीला काठिण्य आणि अरे मग तर अगदी सोपं. परत सांगा काकू. हा अकर्म, कर्म सगळ्यांना माहिती, पण अकर्म म्हणजे कर्म न करणं हे अपेक्षित नाही तिथे. आता आम्ही काहीच करत नाही, याला अकर्म म्हणतात. आम्ही सगळं करणं सोडून दिलो, आता सगळे मुलं बघतात, आम्ही फक्त शांत बसतो, हे अकर्म नाही. यामध्ये मी बसतो, मी करत नाही, हा अहम तिथे आहे, अद्यापही आहे. जोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत कर्म आहेच, कर्माचं अस्तित्व आहेच, कर्माचं स्वरूप अहम मध्ये आहेच. म्हणून अकर्म म्हणजे त्यामध्ये कर्तृभावाचा पूर्ण लोप झालेला असतो.
मी करतो, मी करतो, मी करतो, मी केलं, हा कर्तृत्व भ्रांती जी आमची आहे त्याचा संपूर्णपणे लोप झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट, अकर्मामध्ये त्या कर्माचं अधिष्ठान जे आहे, कोणाच्या अधिष्ठानावर हे कर्म होत आहे, त्या अधिष्ठानाकडे लक्ष असतं. ती अधिष्ठान दृष्टी विकसित झाल्यामुळे त्या कर्माचा लेप, त्या कर्माचा कर्तृत्व भाव आम्ही घेत नाही. याला अकर्म असं म्हणतात. आणि अशा हे अकर्म असून ही अकर्म अवस्था म्हणजे यालाच नैष्कर्म्य अवस्था असं म्हणतात. हीच आत्मस्वरूपाची अवस्था आहे. मी करतो यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक कोणती ना कोणती क्रिया अभिप्रेत असते की नाही. मी करतो, मी करत नाही. जसं मी करतो मध्ये कायिक, वाचिक, मानसिक क्रिया अभिप्रेत आहे, तसं मी करत नाही याही मध्ये ती क्रिया अभिप्रेत आहे. तोच अहंकार आहे. आणि जोपर्यंत तो शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही अकर्तेपणाच्या भूमिकेमध्ये येऊन पडत नाही. कारण अकर्ता कोण आहे? अकर्ता आत्मस्वरूप आहे. आत्मा अकर्ता आहे. तो काहीच करत नाही. सगळं करून तो काही करत नाही. आणि त्या स्थितीला मला येऊन पोहोचायचंय. आणि त्यासाठी कर्मामध्ये मला सुरुवातीला अकर्म पाहावं लागेल. आधी कर्म करत असताना अकर्म बघायचं, ही पहिले करावं लागेल. म्हणून कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे क्रिया. आता क्रिया म्हणजे काय? शास्त्रकार कर्माची व्याख्या खूप छान सांगतात. क्रिया उद्देशाविना असते ती क्रिया आपण पाहिलं. श्वासोश्वास ही क्रिया आहे. परंतु उद्देश असला की ते कर्म होतं. आणि कर्माची व्याख्या शास्त्रकार सांगतात. कर्म कशाला म्हणतात? चलनात्मक कर्म. चलनात्मक कर्म म्हणजे काय? एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत वस्तूची जी गतिमानता असते त्याला कर्म असं म्हणतात. हा पेन आहे, हा मी पेन इथला उचलला, इथे ठेवला. आपण विचारता काय करताय? काय काम करताय तुम्ही? काही नाही, मी नाही इकडचा पेन उचलला आणि तिकडे ठेवते. ह्याला कर्म असं म्हणतात. एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत जी गतिमानता वस्तूची असते, व्यक्तीची असते, त्या सगळ्याला काय म्हणतात? कर्म असं म्हणतात. कर्मामध्ये गतिमानता अपेक्षित आहे. त्याशिवाय ते कर्म होऊ शकत नाही. त्याशिवाय ते कर्म होऊ शकत नाही. म्हणून वस्तूमध्ये स्थलांतर किंवा स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी कर्म असतं. मग कर्म हे स्वतंत्र आहे का? कर्माची मीमांसा लक्षात घ्यायचं. कर्म हे स्वतंत्र आहे का? नाही. कर्म हे वस्तूवर केंद्रीभूत असते. वस्तू सापेक्ष कर्म असतं. परिस्थिती सापेक्ष कर्म आहे. म्हणजे कर्म करताना आम्हाला वस्तू ही सावयव लागेल, सोपाधिक लागेल. हा पेन आहे, हा सावयव आहे, याला उपाधी आहे, पेनाची नाम आहे, अवयव आहे, टोपण आहे, शाई आहे, हे सगळ्या त्याच्यामध्ये त्याच्या त्या उपाध्या आहेत, त्याचे ते अवयव आहेत. आणि म्हणून इकडचा तिकडे ठेवणं हे काम आहे. अनेक पेन उचलून अनेक पेन इकडे ठेवणं हे काम आहे, हे कर्म आहे. आता हे कर्म या पेनामुळे मी करते की नाही? म्हणजे सोपाधिक आणि सावयत्व असल्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे देश आणि काल, तर इकडचा उचलून तिकडे ठेवणं म्हणजे या जागेवरून त्या जागेवरून ठेवणं, या डब्यामधून त्या डब्यात ठेवणं म्हणजे देश आला की नाही, या देशातून त्या देशात म्हणजे स्थान आलं की नाही, म्हणजे याला मर्यादा आली की नाही या कर्माला. त्याच्यानंतर काळाची पण मर्यादा आली. किती वेळात करायचं हो काम? इकडचा पेन तिकडे 10 मिनिटात झालं पाहिजे काम.
म्हणजे कर्माला त्या काळाची पण मर्यादा आली, देशाची पण मर्यादा आली, त्याच्यानंतर सावयव पण पाहिजे, सोपाधिक पण पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कर्माला आल्या की नाही? कर्म करीत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी येत असताना यामध्ये अकर्मत्व येऊ शकेल का? काकू, पेन इकडून तिकडे ठेवणे ही क्रिया आहे की कर्म? कर्म आहे. पेन इकडून तिकडे ठेवणं उद्देशानं माझा इकडचा पेन हा मध्ये हा इकडे ठेवायचा, हा उद्देश झाला की नाही? ही क्रिया कशी होऊ शकते? क्रिया म्हणजे श्वसन क्रिया, रक्ताभिसरण क्रिया, ह्या क्रिया आहेत. पाणी पिणे ही क्रिया आहे. याच्यामध्ये उद्देश काहीच नाही. पण याच्यामध्ये उद्देश नाही, इकडचा पेन इकडे नीट ठेवायचा उद्देश आहे की नाही? इकडचा आवरतोय तिकडे नीट ठेवतोय वस्तू आहे. दिवाळीची चालूच आहे काम सगळ्यांची, खूप काम आहे हो दिवाळीची, आम्हाला फुरसत नाहीये. सकाळी सुद्धा ऐकायला फुरसत नाहीये. एवढं आम्ही त्या कर्मामध्ये सध्या व्यस्त आहोत. मग इतकं कर्म, हे कर्माला क्षमा करा, मला एक प्रश्न होता इथे. हा. मला एक प्रश्न होता, जी पाणी पिण्याची क्रिया तुम्ही सांगितली, तर हो. त्याच्यामध्ये पण पेनासारखा तो ग्लास आहे आणि त्याला इथून तिथे म्हणजे आपल्या ओठापर्यंत न्यायचं आहे, म्हणजे त्याला कर्म स्थानाची पण मर्यादा आहे. आणि देणं, एक मिनिट, पाणी देणं हे कर्म आणि पाणी पिणं, पाणी प्यायचं ही क्रिया आहे. पाणी पिणं हे कर्म नाही. पाणी तोपर्यंत ते ग्लास मध्ये घ्यायचं, ते आणायचं, द्यायचं किंवा मी घ्यायचं ते कर्म आहे. पण पिणं ही क्रिया आहे, लक्षात घ्या. आले लक्षात? आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी, दोन्हीसाठी का? आपल्या पाणी पिणं ही क्रिया झाली आणि पाणी घेणं, पेल्यामध्ये घेणं आणि आणणं हे कर्म झालं. एवढं हा बारकावा लक्षात घ्या. आणि यांचं सविस्तर तुमच्याशी मी तुम्हाला काल फोन केला होता रुपाली ताई, काही हरकत नाही. मला तुमच्याशी मिळाला नाही कॉल तुमचा आणि नंतर मी बिझी झाले, सॉरी. मी करीन, सविस्तर बोलेन. सध्या आज तुम्ही एवढंच लक्षात घ्या की कर्माला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. मग आता या सगळ्या गोष्टींची अगदी आवश्यकता असताना मग इथे अकर्म आम्हाला कसं बघायचं? आता ह्या कर्मामध्ये आम्ही अकर्म कसं पाहायचं? कर्म करीत असताना अकर्म कसं बघायचं हे आम्ही याचा आम्ही विचार करायचा. आता अकर्म ज्या वेळेला आम्हाला बघायचं असेल तर कर्माचा अभाव कुठे आहे? ज्याला अवयव नाही, जे निरुपाधिक आहे, जे निरवय आहे, अशा वस्तूच्या ठिकाणीच अकर्म असेल की नाही? कर्माला जर सावयव, देश, काल यांच्या मर्यादा आहे, तर देश, काल, वस्तू विरहित सावयव म्हणजे निरवय जिथे आहे तिथेच अकर्म असेल की नाही? मान्य आहे की नाही हे रुपाली ताई? त्यालाच अकर्म असं म्हणू की नाही आपण? मग अशी कोणती वस्तू आहे जी निरवय आहे, जी निरुपाधिक आहे? अशी कोणती वस्तू आहे? ती आत्मवस्तू आहे. रुपाली ताई आपलं म्यूट करून घ्या, म्हणजे मग बाकीच्यांना नीट ऐकू. मग अशी कोणती वस्तू आहे? कर्माला जर सावयाची आवश्यकता आहे, कर्माला देशाची आवश्यकता आहे, कर्माला कर्मामध्ये काल पण अनुष्ठित आहे. मग अकर्मामध्ये ह्या सगळ्याच्या परे असलेलं जे आहे ते तिथे अकर्म राहील. आणि हे सगळं लक्षण कशाचं आहे? निरवय, निरुपाधिक, हे सगळं आत्म्याचं आहे. वर्णन सगळं आत्म्याचं आहे. आत्मवस्तूच निरवय, निरुपाधिक आहे. आणि म्हणून त्या आत्मवस्तूमध्ये कर्माचा अभाव आहे. आपनोती व्यापनोती इति आत्मा, म्हणजे सर्व विश्वाला स्थूल सूक्ष्मादी सर्व विषयांनी अंतर्बाह्य व्याप्त करतो, त्याला आत्मा असं म्हणतात. तो निरवय आहे, तो निरुपाधिक आहे. आणि म्हणून सर्व अंतर्बाह्य व्याप्त करणारा, सर्वव्यापी, निरुपाधिक, कुटस्थ, असंग, साक्षी चैतन्य स्वरूप
जो आहे त्यामध्ये कर्माचा अभाव आहे. तो अकर्ता आहे, तो अभोक्ता आहे. आता कर्म करीत असताना मी ज्या वेळेला म्हणतो मी कर्म करतो, मी कर्म करतो, माझ्यामुळे कर्म होतो, हा जो अहम आहे, लक्षात घ्या. कर्म करीत असताना अकर्म कसं पाहायचं हा विषय आहे. आता कर्म करीत असताना मी कर्म करतो, माझ्यामुळे कर्म होत आहे, मी नसतो तर हे झालं नसतं, आम्ही कर्म करतो, आम्हाला कर्माशिवाय चैन पडत नाही, हा जो अहम आहे, हा अहम आला कुठून असा विचार करायचा. प्रत्येक कर्माच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही कर्तृत्व भ्रांतीमध्ये अडकतो, त्याचं कर्तृत्व आम्ही ज्या वेळेला आमच्याकडे घेतो, त्याला कर्तृत्व करत असताना विचार करायचा की हा कर्तृत्व भाव आला कुठून, हा अहम आला कुठून. तर हा जो अहम आला, हा अहम सामान्य अहम मधून आलेला आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आलेला आहे. तिथून तो अहम आलेला आहे. सर्वांच्या हृदयदेशी असलेला तो अहम आहे. आणि तो अहम मी आहे, तो आत्मा मी आहे, असा विचार जेव्हा आपण करू, तेव्हा कर्म करीत असताना आम्ही अकर्म या स्थितीमध्ये निश्चित राहू. कर्मामध्ये आम्ही अकर्म पाहू, कर्मामध्ये अकर्म आम्ही बघू. ज्या वेळेला अहम अहम ही वृत्ती त्या ठिकाणी येईल, त्यावेळेला म्हणून अहम वृत्ती ज्या वेळेला उठते, त्यावेळेला अहम वृत्तीच्या मागे जाण्याची गरज नाही, तर ती जिथून उठली आहे तिथेच पोहोचायचंय. त्या अहम वृत्तीच्या माध्यमातून त्या अहम वृत्तीला साधन करून आम्ही मूळ सामान्य अहम पर्यंत पोहोचायचं आहे. हे कर्मतत्व फार महत्वाचं आहे. हो, प्रत्येक कर्म करत असताना इतकं आम्ही जागृत हवं, साक्षेपी दक्ष, सावध, साक्षीपी आणि दक्ष आम्ही प्रत्येक कर्म करत असताना जर असू, आणि सहजता अहम अहम उठणं, मग व्यवहारापुरता आपण अहम म्हणा, नाही तर मग कोणी केल्या इतकं सुंदर काम कोणी केलं, मग आपण बोलायचंच नाही, कोणी केलं बोलायचंच नाही, नाही तो अहम आमचा उठला नाही पाहिजे असं नाही. व्यवहारासाठी मी केलं म्हणा, पण त्या मी केल्यामध्ये इतकी जाणीव असू द्यायची की मी केलं हे मी व्यावहारिक दृष्ट्या म्हणतो आहे, पण तो जो मी आहे, मी मूळचा मी आपल्याला उत्तर देईन सगळ्यांना, सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देणार, फक्त विषयाची मांडणी जी आहे ना याच्या नंतर देणार, नाही तर मग बाकीच्यांचं नाही, सगळे डिस्टर्ब होतात. हा, सगळे प्रश्नाचे उत्तर नंतर, प्रश्नाचे उत्तर देणार मी नक्की. म्हणून कर्म करीत असताना हा अहम ज्यावेळेला येतो, त्या प्रत्येक अहम वृत्तीच्या वेळेला मी सावध असायला पाहिजे. याला म्हणतात कर्मामध्ये अकर्म पाहणं. आलं लक्षात? कर्मामध्ये अकर्म पाहणं कसं, काठिण्य करून घेऊ नका, अजिबात कठीण करून घेऊ नका. काकू, व्यवहारापुरतं मी करते असं म्हणता येते ना, व्यवहारापुरतं. मी आधीच सांगितलं, व्यवहारासारखा करायचा. कोणी केलं, नाही तर मग आपण एक काका उदाहरण देतात की तिकीट काढायला जातो, नाव काय, अनामेशी, कोणते नाव, मी अनामी आहे, मला नाव नाही, ठिकाण मी सर्व व्याप्त निरपेक्ष व्यापक आहे माझं, असं म्हणून रेल्वेचं तिकीट निघणार नाही. व्यवहारासारखा करायचा. आतमध्ये वृत्ती जी आहे, ती वृत्ती अहम वृत्ती जी आहे, ती अहम वृत्ती मूळच्या कोणत्या अहम पासून आली आहे, तो मी आहे. त्या अहम वृत्तीचं साक्षीत्व करायचं आणि त्या अहम वृत्तीला मूळ अहमशी नेऊन जोडायचं. याला कर्मामध्ये अकर्म पाहणं असं म्हणतात. हे कर्मतत्व आहे. आणि हे प्रत्येक कर्म करत असताना आम्ही करायचं आहे. म्हणजे कर्म करीत असताना आम्ही आत्मस्वरूपाचं भान ठेवायचं आहे, आत्म तत्वाकडे आम्ही लक्ष ठेवायचं आहे. सोपं नाही का? कठीण कशाला करून घ्यायचं? खूप सुंदर विषय हा.
आणि अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेला जाणतो याला ज्ञानानी तत्व जाणणं असं म्हणतात. ज्ञानचक्षुषः पश्यन्ति. याला ज्ञानानी तत्व जाणणं म्हणतात. हे आम्ही ज्ञानचक्षुनी आम्ही जाणायला पाहिजे. म्हणजे मग देहेंद्रियांनी सर्व कर्म करून सुद्धा मी आत्मा आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे हे जाणणं आहे. याला कर्म करीत असताना अकर्म पाहणं असं म्हणतात. कारण कर्म करीत असताना स्वाभाविकच कोणती वृत्ती येते? मी कर्म केलं, ती वृत्ती स्वाभाविक आहे की नाही? आम्ही कर्म करतो, आम्ही काम करतो, आम्हाला काम केल्याशिवाय चैन पडत नाही हो. या सगळ्या वाक्यांमध्ये प्रामुख्याने काय आलंय? मीच आलाय की नाही? मग आता त्या मीच स्वरूप आपल्याला ओळखायचं आहे. काम करीत असताना मीच स्वरूप ओळखायचं आणि तो मी कुठून आलाय याचा विचार करायचा आणि तो जिथून मी आलेला आहे ते मी आहे. ज्या मूळ ठिकाणापासून हा मी आलेला आहे, ही मी वृत्ती आलेली आहे, ते मूळ ठिकाण तो आत्मा मी आहे, जो सर्वांच्या हृदयदेशी. हा विचार कर्म करीत असताना जर आम्ही केला, अहम वृत्तीला हाताशी धरून, तर कर्मामध्ये अकर्म पाहणं होतं. लक्षात घ्या. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंद्यते. म्हणजे प्रत्येक वृत्तीमध्ये, सर्व मनाच्या व्यापारामध्ये अहम आत्मा जो आहे, कुटस्थ साक्षी स्वरूप आहे, असं जो जाणतो त्याला अमृतत्व प्राप्त होतो. तो अकर्ता या भूमिकेत येतो, तो अभोक्ता या भूमिकेमध्ये येतो आणि तिथे कर्माचा अभाव होतो. तो ज्ञान कर्म संन्यास योग. कर्म करीत असताना अकर्म बघितलं. आता अकर्मामध्ये कर्म पाहणं, दोन्ही सांगितलंय की नाही भगवंतानी? कर्मामध्ये कर्म पाहणं, कर्मण्य कर्मह्य पश्चेत कर्मणीच कर्मह्य. म्हणजे कर्मामध्ये अकर्म बघितलं, तर अकर्मामध्ये कर्म कसं पाहायचं? दोन्ही बाजूनी ती उकल आपल्याला व्हायला पाहिजे की नाही? निश्चितपणे व्हायला पाहिजे. आता अकर्मामध्ये कर्म पाहायचं म्हणजे काय? तर अकर्मामध्ये कर्म पाहायचं म्हणजे कर्म करीत असताना आपलं सगळं शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त हे सगळे कार्यरत असतात की नाही? हे सगळं कार्यरत असतात. आता हे सगळं शांत झाले, मन, बुद्धी, चित्त, अहंकार एका ठिकाणी बसले, हा सगळा समूह व्यापार शून्य झाला. आता मी काहीच करत नाही. काहून? शांत बसले. हो, सगळे काम झाले, मी शांत बसलेलो आहोत. आता आटोपली सगळी दिवाळीची तयारी आटोपली. आता दिवाळीचीच वाट पाहणं सुरू आहे. इतके हे सत्संग सकाळचे आटोपले की सकाळ की झाली. म्हणजे पहा कशी आमची विचारांची हे बसते बघा. म्हणजे आता आम्ही काहीही करत नाही, की स्वस्थ बसलेलो आहोत. की कर्मशून्य अवस्था जरी असली तरीही अहंकाराशी संबंध आहे. यामध्ये प्रवृत्ती आहेच की नाही? निश्चित प्रवृत्ती आहे. मग हे अकर्म आहे का? हे अकर्म नाही, ही सुद्धा कर्मच आहे. मग अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे कर्माचं अधिष्ठान बघणे. म्हणजे मी स्पर्श करणे, ऐकणे, बघणे, खाणे, उघडझाप करणे, श्वासोश्वास घेणे, ही जी सगळी कर्म आम्ही करतो आहे, या सगळ्या कर्माच्या ह्या वेळेला या सगळ्या आत्मसत्तेच्या, आत्मचैतन्याच्या सत्तेवर चालतात. या सगळ्या आत्मसत्तेच्या चैतन्यात चालतात. तो आत्मा मी आहे या माझ्या सत्तेवर चालतात. तो अकर्ता आत्मस्वरूप मी आहे असा विचार करायचा. आता स्वरूपाच्या
दृष्टीने विचार करायचा. मी मूळचा कोण आहे? मी मूळचा अकर्ता आहे आणि माझ्या सत्तेवर ह्या सगळ्या क्रिया होत आहे. ऐके देखे स्पर्शे हुंगे जो जो रस चाखे, बोले चाले व्यवहारिता आप आपणा देखे. या सगळ्या व्यवहार करताना मी मला बघायचं. आता मी ज्या वेळेला मला बघतोय त्यावेळेला मी अकर्मामध्ये कर्म बघतोय. आधी अकर्म म्हणजे मी आधी अकर्ता या भूमिकेवर स्थिर आहे आणि आता सगळं चालत असलेलं कर्म माझ्या अधिष्ठानावर चालतंय. म्हणजे एकदा अधिष्ठान दृष्टीने कर्माकडे पाहणं, एकदा अहमवृत्तीने त्या कर्माचा विचार करणं. अहमवृत्तीने ज्या वेळेला मी कर्माचा विचार करतो तेव्हा कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म बघत असताना अधिष्ठान दृष्टी. अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, दोन्ही बाजूनी विचार केला, एकांगी विचार करून नाही जमत हो. फार महत्वाचं जर आपल्याला टार्गेट अचीव करायचं असेल तर आपण सगळा कोर्स लावतो की नाही. दिवाळीला कार घ्यायची डस्टर, कितीतरी त्याच्यासाठी पैसा आम्हाला जमा करायचा आहे, तर सगळा फोर्स आम्ही लावतो की नाही. सगळे फंड्स कुठून, कर्ज कोणाकडून मिळवणं, सगळं फोर्स लावतो ना तिथे आणि ते टार्गेट अचीव करतो की नाही. कारण ते मोठं टार्गेट आहे, दिवाळी आली आणि डस्टर घ्यायची. सगळे फोर्स आम्ही लावतो ना. तसं एवढं मोठं टार्गेट जर आम्हाला अचीव करायचं असेल, कोणतं नैष्कर्म्य सिद्धी जर आम्हाला मिळवायची असेल तर विचारांचे सगळे अँगलनी विचार करावा लागेल की नाही. एकांगी विचार करून होईल का? काय आहे, कर्म करीत असताना विचार करायचा कोणता? मी अकर्ताय, मी अकर्ताय. अहो नाही जमणार, पुरेसा विचार नाहीये हा. भूक लागल्यानंतर नुसतं तुम्हाला आपल्याला जर कोणी कोशिंबीर दिली तर पोट भरेल का? खूप खवळून भूक लागली आणि कोशिंबीर दिली, वाटोभर दिली, एवढ्या मोठ्या भांड्याभर कोशिंबीर दिली, समाधान होईल का? तृप्ती होईल का? पोट भरल्याचं नाही ना होणार. सगळं ताटभर अन्नानेच होईल ना. म्हणजे पुरेसं अन्न लागेल ना पोट भरायला आणि समाधानाला. हे जसं आहे तसा पुरेसा विचार सुद्धा आम्हाला आमचं ध्येय गाठण्यासाठी करायचा असतो, एकांगी विचार करायचा नसतो. म्हणून ज्यावेळेला आम्हाला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करायची आहे, गाठायची आहे, तेव्हा दोन्ही बाजूनी आम्हाला विचार करावा लागेल. एक अहम वृत्तीला हाताशी धरून साधन करायचं आहे आणि एक अधिष्ठान दृष्टीला. दोन्ही दृष्टी आम्ही हाताशी धरून जर कर्म केलं तर आम्ही नैष्कर्म्य अवस्थेमध्ये लवकर पोहोचू. म्हणून ही साधी युक्ती आहे हो अगदी. कर्म कोण करतो? कर्म जीव करतो. आत्मा कर्म करतो का? आत्मा कर्म करीत नाही, जीव कर्म करतो. मग आत्मतत्वाकडे लक्ष ठेवायचं. युक्ती ही साधी युक्ती आहे. आणि ही साधी युक्ती आम्ही अशी करायची. दोन पद्धतीने विचार का सांगितले? त्याचा पुरेसा विचार झाल्यानंतर, मग हा विचार पूर्ण झाल्यानंतर मग ही युक्ती आम्ही करायची की आत्मतत्वाकडे लक्ष ठेवायचं. मग ती अहम वृत्तीने ठेवा की अधिष्ठान वृत्तीने ठेवा. दोन सांगितल्यानंतर ही एक गोष्ट आम्हाला साधते, एकच सांगितल्यानंतर निसटते. म्हणून दोन पद्धतीने शास्त्राने आम्हाला सांगितलंय. म्हणून शास्त्र विचारिता आम्हाला नाथांनी सांगितलंय. शास्त्राला विचारा, शास्त्र दृढ विचारिता. कर्माचं गहन आहे. म्हणून ज्या क्षणी आपल्याला शरीर मिळालंय ना हो, त्या क्षणी आम्ही कर्माच्या स्वाधीन झालेलो आहे, अगदी लक्षात ठेवायचं. म्हणून शरीर मिळाल्यानंतर कर्माची खंत कधीच करायची नाही. आमच्याच नशिबात आलं आम्हालाच करावं लागतं, ते पहा कसे शांत बसले आहे, अजिबात नाही. अजिबात कर्माची खंत बाळगायची नाही. शरीर आहे तोपर्यंत कर्म आहेच, जीव करता आहे.
मी अकर्ता आहे, कारण मी जीव नाही. मी मी कोण आहे? मी मूळचा आत्मरूप आहे, म्हणून मी अकर्ता आहे. म्हणून या कर्त्या जीवानी कितीही या कर्त्या जीवाला कर्म करू द्या, पण मी जो खरा आहे आत्मा, तो मी अलिप्त आहे. माझा त्या कर्माशी काहीही संबंध नाही. माझ्या अधिष्ठानावर हे कर्म होत आहे. ही युक्ती साधली एकदा आम्हाला की मग कर्म आहे तसं आम्हाला चालू असं तरी चालतं. काय तुम्ही अजून रिटायर्ड बट नॉट रिझाईन, वानप्रस्थाश्रम सुरू आहे पण कर्म करतातच, अजून कर्म करणंच सुरू आहे. अशा पद्धतीच्या शेरे येतात, पण त्याला माहित असतं आतमध्ये की मी कर्म करतोय की नाही करतोय. हे ज्यांनी त्यांनी आपलं तपासायचं असतं. मी कर्म करतोय की मी अकर्त्या या भूमिकेमध्ये. काकांनी फार सुंदर सोपं साधन सांगितलंय की कर्त्या जीवानी कर्त्या ईश्वराची उपासना करायची आणि अकर्ता या भूमिकेमध्ये यायचं. आत्मा मी आहे असा अनुभव घ्यायचा, जीवाला कर्म करू द्यायचं आणि उपासना करणारा कोण आहे, करून घेणारा सगळा कोण आहे? ईश्वर आहे. त्याच्या शरणागतीमध्ये राहायचं. तो जसा करून घेताय तसं मी करायचं, त्यांना शरण राहून कर्म करायचे. चल बाबा भगवंता, आज तुझी इच्छा आहे की आज मी हे काम करावं, त्या कामामुळे माझा बराच वेळ जाणार आहे, तुझी इच्छा. ईश्वराला शरण राहून प्रत्येक कर्म करायचं आणि माझा या कर्माशी संबंध आहे. अकर्ता या भूमिकेत मी आत्मा आहे, अकर्ता आत्मा आहे, हा अनुभव घ्यायचा. तो मग खंत राहणार नाही, कर्माची कटकट वाटणार नाही. कर्म कटकट पण व्हायला नको, कर्माची खंत सुद्धा वाटायला नको. म्हणून अशा पद्धतीने जर आम्ही मनोरचना जर आम्ही आम्हाला मनोरचना तयार करावी लागेल. मानसिकता काय आहे? कर्म कटकटीची मानसिकता आहे, कर्माची खंत बाळगण्याची आमची मानसिकता आहे, कारण आमचा जीव भाव अजून तिथे तयार आहे. म्हणून जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत कटकट आणि खंत वाटणार आहे. आणि जोपर्यंत तेव्हा हा जीव भाव नष्ट होईल आणि आम्ही या भावातून ज्यावेळेला कर्म आमच्याकडून होईल त्यावेळेला तो योग होणार आहे, कर्मयोग होणार आहे. म्हणून जन्म पहिलं कर्म आणि शेवटचं कर्म मरण असतं. आणि या दोन मध्ये, जन्म आणि मरणामध्ये जेवढा काही सगळा काळ आहे, हा या जन्मभर हे कर्म सुटतच नाही, अजिबात सुटत नाही. म्हणून मी कर्म केली आणि मी कर्म करणार नाही, या दोन्ही गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा तरंग सुद्धा येता कामा नये. नैष्कर्म्य स्थिती येईल. मी कर्म करतो आणि मी कर्म करत नाही, या दोन्ही ठिकाणी मीच अस्तित्व आहे. एवढं अस्तित्व आम्हाला मिटवून टाकायचं आहे. ते केव्हा मिटलं जाईल? ते ज्या वेळेला आम्ही आत्मतत्व स्वीकारू, आत्मतत्वाचं अस्तित्व स्वीकारू. मग ते आत्मतत्व निरवय निरुपाधिक आहे, ते कसं आम्हाला स्वीकारता येईल? मग चला हो श्री गुरूंकडे. माझे श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, बस त्यांना शरण जा, त्यांच्या अनुसंधानात राहा. श्री गुरूंनी माझं जीवन व्यापून टाकलं पाहिजे. माझं जीवन जर श्री गुरूंनी व्यापून गेलं असेल तर मी अनुसंधान कोणाचं करतोय? त्या निरुपाधिक निरवय तत्वाचंच अनुसंधान माझं श्री गुरूंच्या माध्यमातून होतंय. कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाची अवळी सुखाची कुंभ. श्री गुरूंचं महत्व, म्हणून श्री गुरूंची आवश्यकता. श्री गुरूंशिवाय मोक्ष शक्य नाही, समर्थ म्हणतात. मी नाही म्हणत, समर्थ म्हणतात. म्हणून आम्हाला एकदम त्या निरुपाधिक निरवय तत्वाच्या अनुसंधानात राहणं कठीण जातं.
मग श्री गुरूंच्या अनुसंधानात आम्ही राहावं. एक दिवस त्याला सहजता येईल आणि आम्ही कुठे असू, आम्ही तिथेच असू. पायामधली वाहन कुठे असते मग? पायातच असते तिने. पाय जिकडे जातील तिकडे ती वाहन जाते. तिला काही सुख दुःख असतो त्या वाहनीला? ती जिकडे जाते तिकडे, पाय जिकडे जातील तिकडे ते जातात. बस श्री गुरूंच्या पायाचे वाहन मी. श्री गुरूंचे पाय म्हणजे मार्गदर्शक, मार्गक्रमणाचं प्रतीक आहे. ते कुठे जातात? आनंदाचीच वाटचालीकडे जातात. हो श्री गुरु, श्री गुरूंची एकच वाटचाल असते, आनंदाचीच वाटचाल असते. तिकडेच ते मार्गक्रमण करीत असतात. मी काय करावं? मी वाहणीसारखं फक्त त्यांच्या पायापाशी असते. त्यांच्या पायाची वाहन मी व्हावं आणि ते जिकडे जातात तिकडेच मी जावं. म्हणजे जिथे जायचं तिथेच आम्ही जातो. आनंदाच्या रस्त्यावरच आम्ही राहतो, त्याच वाटेवर आम्ही राहतो. तिथून आम्ही थोडीशी सुद्धा एवढं इकडचं तिकडे सुद्धा घडत. माऊलीने आचार्योपासनामध्ये म्हटलंय की माऊलीचे गुरूंचं सगळं काही मीच होईल, पिण्याचं पाणी मीच होईल, पेला मीच होईल, श्री गुरूंच्या पायाची वाहन मीच होईल. असं का नाही आपण म्हणावं? निश्चितपणे म्हणा. असं ज्या वेळेला आम्ही करू, हे साधन ज्या वेळेला आम्ही करू, त्याच वेळेला मग आम्ही कर्मामध्ये अकर्म बघू आणि अकर्म मध्ये कर्म बघू आणि आम्ही बुद्धिमान हो, सबुद्धिमान मनुष्य. अशा आम्ही बुद्धिमान हो, यालाच बुद्धिमान असं म्हणतात. आणि ह्यालाच ज्ञान कर्म संन्यास असं म्हणतात. आणि हेच कर्माचं तत्व आहे, हे आम्ही पूर्णपणे समजून घ्यावं. कर्मतत्व आणि कर्मयोगी बनावं, हाच भगवंताचा पूर्णपणे उद्देश आहे. निश्चितपणे आपणही या दिवाळीच्या ह्याच शुभेच्छा आहे. कर्मामध्ये अकर्म पाहायचं, अकर्मामध्ये कर्म बघायचं. कारण दिवाळी म्हणजे कर्माचा भडीमार आहे आणि त्यामध्ये ह्या कर्मतत्वाप्रमाणे जर दिवाळी आम्ही साजरी केली तर खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद आमच्या पदरात पडेल. आनंद रूप आम्ही होऊन राहू. दिवाळीच्या शुभेच्छा आणि आपणाला दिवाळी निमित्त सगळ्यांना नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती माझे प्रेरणास्थान आहात आणि दिवाळीच्या शुभेच्छा सकट आपल्या सगळ्यांची रजा घेते. 28 तारखेला भेटू. वर्ग 27 ला आधी आपण 28 तारीख म्हटली होती, मांडुक्यासाठी आपण 28 म्हणजे मंगळवार म्हटला होता, परंतु त्या पुसद वरून सुनील काका आपल्या सगळ्यांसाठी परत 27 तारखेला वर्ग घेतात आहे. पण तो वर्ग पुसद